नमस्कार मंडळी आनंद या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूपच भारी दाखवलाय बरं का. म्हणजे आता पृथ्वीने ज्या काही साड्या लॉन्च केल्या त्या साड्यांचं प्रेझेंटेशन असतं आणि त्यासाठी बरेचसे पत्रकार आणि मीडिया वगैरे आलेला असतो आणि सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन करत असताना इथे आता विद्याधरने खूप मोठा डाव रचलेला आहे. म्हणजे त्याने आता ज्यावेळेला आनंदी, शिल्पा आणि बाकीचे गेस्ट आलेले लोक स्टेजवरती येतात तेव्हा त्याने एक झुंबर जो वरती लावलेला असतो मोठा तो त्याने लूज करून ठेवलेला असतो जेणेकरून तो सगळ्यांच्या डोक्यामध्ये पडावा आणि हा सगळा प्लॅन उद्ध्वस्त होऊन निंबाळकरांचं नाव खराब व्हावं. पण मंडळी इकडे त्या आनंदीला ज्या क्षणी हे सगळं कळतं ना, आनंदीने तो झुंबर हातामध्ये गच्च करून ठेवलेला असतो आणि हा विद्याधर त्याच वेळेला येतो आणि त्या झुंबरवरती म्हणजे ज्या रश्शीला तिने पकडलंय त्या रश्शीवरती आणि आनंदीच्या पायाखालती पूर्ण तेल ओतून ठेवलेलं असतं जेणेकरून तिच्या हातून तो झुंबर सुटून जावा. पण मंडळीकडे आनंदीने तो झुंबर इतका गच्च पकडून ठेवलेला असतो, बिचारीच्या हातातून रक्त वाहत असतं. आणि जेव्हा हे सगळं आता काही पृथ्वीला कळतं त्यानंतर पृथ्वीने जी काही विद्यार्थ्याची धुलाई केली ती तर बघण्यासारखीच आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडंही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता आरती ह्या डिझाईन्स बनवत असते आणि तिला काही डिझाईन्स जमत नाही म्हणजे तिने ज्या बनवलेल्या डिझाईन्स काही इकडे आता पृथ्वीला आवडतच नाही आहे आणि ती म्हणून ती वैतागलेली असते. म्हणते की हा पृथ्वी असं काय एवढे चांगले चांगले डिझाईन्स बनवते, ह्याला काहीच का आवडत नाही आहे. आणि तेवढ्यात आता तिथे अर्ची येते आणि अर्चीने गरमागरम चहा आणलेला असतो आणि म्हणते की आरती ताई एक काम कर, हा गरमागरम चहा घे आणि मग तुला बघ कसे भारी भारी आयडिया सुचतात ते. त्यावर आरती म्हणते, अगं एवढ्या डिझाईन्स मी त्याला दाखवल्या पण त्याला एकही डिझाईन आवडत नाही आहे. माझ्या डोक्याचा ना अक्षरशः भुगा झालाय, नक्की त्याला हवं तरी कसं. त्यावर आता ही आरची म्हणत असते की आरती ताई, हा मालक साहेबांचाच मुलगा ना पृथ्वी, मग तो नेमका आहे तरी कसा, म्हणजे मालक साहेबांसारखाच आहे का, हुशार आणि शिस्तप्रिय, स्ट्रिक्ट. त्यावर आरती म्हणते, कसला एक नंबरचा बावळट आहे बावळट, काही हुशार विशार नाही आहे, काही कळत नाही, एक नंबरचा मंद आणि नुसता खडूस आहे एक नंबरचा. आता आरती इथे पृथ्वीबद्दल बरंच काय काय बोलत असते, तेवढ्यात अर्ची म्हणते, पण मी काय म्हणते, मग तू माणूस जर एवढा खडूस कुचका आणि वाईट आहे तर तू काय एवढी त्याच्यासाठी रात्रभर जागतेस आणि ह्या डिझाईन्स बनवतेस आणि स्वतःच्या डोक्याचा भुगा बनवतेस. असा जर माणूस असेल तर सोडून दे ह्या डिझाईन्स आणि निवांत झोपून जा. त्यावर आरती म्हणते की नाही, असं करून चालणार नाहीये, आता हे माझ्या इगोवर आले. तो मला काल काय म्हणाला माहितीये का, मिडवेकर मला म्हणाला, तो मिडवेकर असं म्हणाला तर मी ही गोष्ट ऐकणार नाहीये, मी त्याला दाखवूनच देणार आहे. तर अर्ची म्हणते, म्हणजे म्हणजे काय. त्यावर आरती म्हणत असते, अगं तू माझ्या डिझाईनला अगदी सर्वसामान्य आणि साध्या डिझाईन म्हणाला आणि त्याच्यामुळे माझा इगो हर्ट झालाय आणि म्हणून मला ना काहीतरी असं त्याला दाखवून द्यायचं आहे, त्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. तर मंडळी आता अर्चीने जो चहा आणलेला असतो ती लगेच म्हणते, आरती ते तू हा गरमागरम चहा पिऊन बघ, ज्या क्षणी तू चहा पिशील ना तुला अशा भन्नाट आयडिया आणि भन्नाट डिझाईन सुचतील ना, विचारूच नको. आता आरतीसुद्धा चहा पिते आणि खरंच तो चहा पित असताना तिला ना आनंदीची खूप आठवण येते. आणि त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आता ह्या तिघींचे फोटो असतात, ज्या वेळेला त्यांनी तो फोटो रात्रीचा काढलेला असतो. आणि आता ही आरती आनंदीला विचारत असते, तुला दिसत नाही पण नक्की तुला तुझ्या डोळ्यासमोर काय दिसतं ग, पूर्ण अंधार आणि काळोखच दिसतो का, काळ्या व्यतिरिक्त तुला काही तुझ्या नजरेमध्ये दिसतं का. त्यावर आता आनंदी म्हणत असते की हो, माझ्या डोळ्यासमोर फक्त काळोख जरी असला ना तरी त्या काळ्या रंगामध्ये मला बरेच अनेक रंग दिसत असतात, बरेच डिझाईन्स दिसत असतात, बरेच चित्रसुद्धा दिसतात. म्हणजे मी प्रत्यक्षात कधी काही पाहिलं नसलं तरी माझ्या नजरेसमोरचं एक वेगळं जग आहे. माहीत नाही, पण जेव्हा सूर्याची किरणं माझ्या डोळ्यावर येतात, मला हा सूर्याचा उजेड दिसत नाही, पण त्या किरणातून मला माझ्या नजरेसमोर एक वेगळं चित्र आणि डिझाईन तयार झालेलं दिसतं, वेगवेगळे रंग तयार झालेले दिसतात. आता हे सगळं ना आरतीला आठवतं आणि म्हणतं की आठवली, मला एक छान डिझाईन सुचली आहे. त्यावर आता आरची आहे ना स्वतःचं कौतुक म्हणते की अरे वा, माझीच पाठ, आणि ती स्वतःचीच पाठ स्वतः थोपटताना म्हणते की माझ्यामुळे तुला ही डिझाईन सुचली आहे. त्यावर आता आरती म्हणते, नाही गं, उगाच कशाला स्वतःला क्रेडिट घेतेस, मला हे सगळं आनंदीमुळे सुचलं आहे. आरची म्हणते, आनंदी दिदीमुळे कसं काय. तर आरती म्हणत असते की आठवलं, तिने मला ज्या वेळेला सांगितलं होतं की तिच्या डोळ्यासमोर ज्या काही चित्र दिसतात अगदी त्याच मी आता उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मंडळी आरती आता तिच्या कामाला सुरुवात करते.
तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की आनंदी बिचारी रात्रभर देवासमोर जपमाळा जपत असते आणि देवाजवळ तिची प्रार्थना चालू असते की काही झालं तरी मालक साहेबांवर येणारं हे संकट दूर होऊ दे आणि मालक साहेबांची रक्षण कर देवी आई अशी तिची ती प्रार्थना करत असते. आणि मंडळी तेवढ्यात हा विद्याधर जो आहे ना तो आनंदीच्या मागे येऊन उभा राहिलेला असतो आणि म्हणतो की आनंदी, तुझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करतेस का? म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या संकटातून मालक साहेब तुझे वाचावेत म्हणून हे सगळे तुझे प्रयत्न चालले आहेत का? देवासमोर उभं राहून रात्रभर जपमाळ करते, सगळं भाजले किती बघितलीस का तू? पण तू एवढं सगळं सगळं करून आहे ना, त्याचा काही फायदा होणार नाही आहे. अगं तुझ्या मालक साहेबांसमोर जे संकट उभं राहिलं आहे ना, ते मी केलं आहे आणि ह्या संकटातून तू कितीही व्रत, उपवास काय काय केलं, तरी तुझ्या मालक साहेबांना कोणीही वाचू शकणार नाही आहे. आनंदी बिचारी घाबरलेली असते आणि तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो, तुला माहिती आहे का, तुझ्या मालक साहेबांनी ज्या कंपनीतून बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी सामान मटेरियल घेतलं होतं की नाही, त्या कंपनीवर आता पोलिसांनी रेड टाकलेली आहे. आणि कंपनीचा जो मालक आणि ज्या माणसाने तुझ्या मालक साहेबांना ते सगळं सामान दिलं होतं की नाही, त्याला पोलिसांनी ताब्यात पण घेतलं आहे आणि पोलिसांनी आता त्याला रिमांडमध्ये सुद्धा घेतलं आहे. काही वेळातच तो आता मालक साहेबांचं नाव काढणार, नाव समोर घेणार आणि तुझे मालक साहेब थेट जेलमध्ये जाणार. आता तो आनंदीला बरंच काही सांगत असतो. बिचारी आनंदी घाबरली हा. म्हणजे आता आनंदीला सुद्धा वाटतं की आता मालक साहेबांना अटक वगैरे होणार की काय. आणि त्यामुळे आता तू कितीही हे नामस्मरण केलंस, काय काय केलंस, तरी तुझ्या मालक साहेबांना कोणीही वाचवणार नाही आहे. आणि हे सगळं आता इकडून शिल्पा ऐकत असते आणि शिल्पाच्या कानावर पडले की म्हणजे तो माणूस सापडला आहे ज्या कंपनीतून ह्या फॅक्टरीमधून ह्या लोकांनी ते सगळं मटेरियल घेतलं होतं बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी. आणि हा विद्याधर आता इथे जोरजोरात हसत असतो आणि तेवढ्यात आता ही शिल्पा मागून येते आणि जोरात ओरडते आणि म्हणते की विद्याधर, का तिला हे सगळं खोटं नाटं उगा सांगून घाबरवतोयस? असं काही होणार नाही आहे आणि तुला कळत नाही का? अरे तुझा भाऊ आहे ना तो. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की जेव्हा ह्याच भावाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तो तुला दिसत नाही आहे का? आता ही शिल्पा विद्याधरला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण विद्याधर समजवण्याच्या अगदी पलीकडे गेलाय. तो कोणाचं काहीच ऐकत नाहीये. आता तो आनंदीला म्हणतो की तुझं चालू द्या, देव देव, मला पण बघायचंय कुठला देव तुझ्या नवऱ्याला वाचवतोय ते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की आरती तिने ज्या काही डिझाईन्स बनवलेल्या असतात त्या सगळ्या डिझाईन्स घेऊन ती इकडे फॅक्टरीमध्ये आलेली असते आणि त्या सगळ्या डिझाईन्स ती आता इथे पृथ्वीला दाखवते. आणि त्या सगळ्या डिझाईन्स बघून मंडळी इथे पृथ्वी मात्र आता खुश झाला हां, कारण त्याच्या मनासारख्या सगळ्या डिझाईन्स तयार झाल्यात आणि त्याला एवढा आनंद झालेला असतो, तो आनंदाने नाचायलाच लागलाय आणि म्हणतो की फॅन्टास्टिक, अगदी हेच हवं होतं मला. तुला कालपर्यंत काही सुचत नव्हतं आणि ह्या आज अचानक कशा काय डिझाईन्स सुचल्या? एक नंबर डिझाईन्स बनवलेस बरं का. आता तो खूप छान कौतुक करत असतो आरतीचं आणि म्हणत असतो की कसं काय सुचलं तुला? तेवढं इन्स्पिरेशन कुठून मिळालं तुला? तेवढ्यात आरती लगेच म्हणते की आनंदीकडून. तो म्हणतो की म्हणजे त्यावर आता आरती तो आठवलेला किस्सा त्यांचं म्हणजे तिने आनंदीला जेव्हा प्रश्न विचारलेला असतो की आनंदी तुला तुझ्या डोळ्यांसमोर नक्की काय दिसतं? आणि तेव्हा आनंदीने सांगितलेलं असतं की तिच्या डोळ्यासमोर तिला जी काही चित्र दिसतात, डिझाईन दिसतात आणि हेच इन्स्पिरेशन मला मिळालं आणि त्याच्यामुळेच मला ह्या छान छान डिझाईनसुद्धा सापडल्या. तेवढ्यात आता हा पृथ्वी म्हणतो की म्हणजे ह्या सगळ्याचं क्रेडिटसुद्धा आनंदी. म्हणजे आनंदीमुळे ह्या छान छान डिझाईन्स तयार झाल्यात. म्हणजे तुझ्या डोक्यात काहीच नाही आलं. तुला काहीच समजलं नाही ना? त्यावर आरती म्हणते, "अरे असं काय म्हणतोयस? मी फक्त म्हणाले की आनंदी माझी इन्स्पिरेशन होती. पण ह्या सगळ्या डिझाईन्स मीच बनवल्यात. माझ्याच आयडिया आहेत त्या." म्हणजे आता तो आरतीला ते इग्नोर करतो आणि लॅपटॉपवर जाऊन आता तो त्याचा प्रोजेक्ट पुन्हा सुरू करतो. त्याने आणि त्या दोघांमध्ये आता पुन्हा काहीतरी कामाबद्दल सुरू झालेलं असतं. दोघं जण छान बोलत असतात. आरतीसुद्धा त्याला काही आयडियाज देत असते आणि दोघांचं काम खूप छान सुंदर चालू झालेलं असतं. आणि हा पृथ्वी आहे ना तेवढा आता युगंधरची जी चेअर आहे, खुर्ची आहे मालक साहेबांची, त्या खुर्चीवर जाऊन बसलेला असतो. आता तेवढ्यातच युगंधर आणि आपले हे शिर्के दोघंसुद्धा तिथे येतात आणि युगंधर त्याच्याकडे रागारागाने बघत असतो. म्हणजे ह्या दोघांचं काम तर खूप छान चाललेलं असतं आणि आता मालक साहेब आता शिर्केंना असं वाटतं की आता मालक साहेब चिडणार. म्हणजे हा पृथ्वी त्यांच्या खुर्चीवर बसलाय आणि मालक साहेबांना ते अजिबात आवडत नाही आहे. शिर्के म्हणतात, "ऐका ना मालक साहेब, मी त्यांना सांगतो, तुम्ही चिडू नका त्याच्यावरती. चुकून झालं असेल त्याच्याकडून." आता मालक साहेब म्हणतात की "शिर्के तुम्ही थांबा." आणि युगंधर आता पुढे येतो रागारागामध्ये आणि आता असं वाटतं की हा त्याचा पुन्हा अपमान करेल की काय. आणि तेवढ्यात पृथ्वीचं लक्ष जातं समोर की मालक साहेब आलेले आहेत. पृथ्वी लगेचच खुर्चीवरून उठतो. त्याला कळतं की आपण चुकून बाबा ह्या खुर्चीवरती बसलोय आणि म्हणतो की सॉरी म्हणजे काय ते मी कामाच्या गडबडीमध्ये चुकून तुमच्या खुर्चीत बसलो. बसा ना तुम्ही बसा. पण आता तेवढ्यात हा युगंधर म्हणतो की नाही ठीक आहे. काम करतोस ना तू, बस काही हरकत नाही आहे. त्या पृथ्वी म्हणतो की नाही तुम्ही बसा ना, तुमची खुर्ची आहे, मी इकडे बसतो.
आणि तेवढ्यात आता युगंधर म्हणतो की काय झालं, कुठवर आले तुमचं काम, काय सुरुवात वगैरे केली की नाही. त्यावर पृथ्वी म्हणतो की हो झाले, डिझाईन सगळ्या फायनल झाल्यात आणि आता मी माझ्या प्रोजेक्टला सुरुवातसुद्धा करतोय. उद्यापर्यंत आपला प्रोजेक्ट जो आहे एखादं सॅम्पल तयारसुद्धा होऊन जाईल. आता युगंधर इकडे खुर्चीमध्ये येऊन बसतो आणि लॅपटॉपवरती आरतीने ज्या काही डिझाईन्स बनवलेल्या असतात त्या सगळ्या डिझाईन्स आता युगंधरने पाहिल्यात आणि त्याला खूप आवडतात. आणि युगंधर म्हणतो की डिझाईन्स तर खूपच छान बनवल्यात, कुणी आरती तू बनवल्या का? त्यावर आरती म्हणते की हो. त्या पृथ्वी म्हणत असते की हो ह्या सगळ्या डिझाईन सॅम्पल्स आहेत आणि तुम्हाला जर ओरिजिनल हव्या असेल तर हे बघा इथे पेजवरती सुद्धा डिझाईन्स काढलेले आहेत. आता युगंधर त्या सगळ्या डिझाईन्स पाहतो आणि त्याला खूप आवडल्यात. आता तो म्हणतो की ह्या डिझाईन्स तर सुंदर आहेत, पण तुम्ही ह्या डिझाईन्सवर नक्की काय काम करणार आहात, काय बनवणार तरी काय आहात? तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की ह्याच डिझाईनचा वापर करून मी काही इझी टू वेअर म्हणजे रेडीमेड साड्या तयार करणार आहे आणि त्याचं सॅम्पलसुद्धा मी तुम्हाला उद्यापर्यंत दाखवतो की. त्यावर आता हा युगंधर म्हणतो की उद्या कशाला, जर शक्य असेल तर आजच बनवा. पृथ्वीला एवढा आनंद झाला असतो कारण युगंधर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्या ह्या आयडियामध्ये इतकं लक्ष घालतोय आणि त्याला सुद्धा हे सगळं आवडलंय, त्याच्यामुळे तो सुद्धा खुश असतो. आणि तो म्हणतो की हो बाबा होईल ना शक्य, आज पण होऊ शकतं, मी आजच तुम्हाला हे एखादं सॅम्पल बनवून दाखवतो म्हणून. तेवढ्यात आता युगंधर म्हणतो की आज संध्याकाळी मी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे, मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे, बरेच पत्रकार लोक सुद्धा येणार आहेत. तू एक काम कर, आज संध्याकाळपर्यंत तुझं हे सॅम्पल रेडी करून दाखव, आपण त्या सॅम्पलचं सगळ्यांसमोर लॉन्च करूया. आता मंडळी जेव्हा हा युगंधर असं म्हणतो ना, पृथ्वीचा विश्वासच बसत नाहीये की आज. त्यावर तो म्हणतो की पण आज. त्यावर तो म्हणतो की का आज जमणार नाहीये. तर म्हणतो की नाही बाबा, पण मी आज पहिल्यांदा करतोय आणि लगेचच मीडियासमोर आपण लॉन्च करणार आहोत. त्यावर युगंधर म्हणतो की घाबरण्यासारखं काय आहे, तुझा तुझ्या कामावरती आणि तुझ्यावरती विश्वास आहे ना, तू जे करतोयस त्याच्यावरती तुझा पूर्ण विश्वास आहे ना, मग काय हरकत आहे. आपली कामाची पहिली सुरुवात असो किंवा शेवटची असो, तुझा आणि आपल्या कामावरती विश्वास असणं जास्त महत्त्वाचं आहे. जर आपण काम एखादं मनापासून केलं असेल आणि आपला जर आपल्यावरती विश्वास असेल, तर घाबरायची काहीच गरज नाही आहे. आणि असं म्हणून युगंधर तिथून निघून जातो. पण ह्या गोष्टीचा पृथ्वीला आता खूप आनंद झाला आहे. म्हणजे त्याचा विश्वासच बसत नाही आहे, की युगंधरने आपल्याला एवढी मोठा चान्स दिला आहे आणि आजच आपल्या प्रोजेक्ट लॉन्च करणार आहेत ते सगळ्यांसमोर. तो एवढा खुश झालाय आणि तो आनंद आरतीला म्हणत असतो, की "अगं ना, माझा विश्वासच बसत नाहीये. एक काम करतेस का? मला चिमटा काढ बरं." आणि आता आरती त्याला चिमटा काढते जोरात आणि तो म्हणतो, "ए पागल, एवढ्या जोरात चिमटा काढतात का?" त्यावर आरती म्हणते, की "अरे, तूच म्हणालास ना चिमटा काढ म्हणून. आता काढला नसता तरी म्हणाला असतास, की मालक साहेबांची ऑर्डर फॉलो करत नाहीये आणि आता काढला तरी पण एवढ्या जोरात ओरडतोयस." तर पृथ्वी म्हणतो, "अगं, पण एवढ्या जोरात कोणी चिमटा काढतं का?" तर मंडळी हा पृथ्वी आता म्हणते, की "जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. आपल्याला आपल्या कामावरती आता फोकस करायचा आहे. तुला माहिती आहे मला एवढा आनंद होतोय, की आपण जी काही मेहनत केली ना, ते मेहनतीचं आपल्याला फळ मिळणार आहे." आणि पृथ्वीला काय करू आणि काय नकोसं झालेलं असतं. आणि मंडळी त्या एक्साइटमेंटमध्ये तो जातो आणि आरतीला घट्ट अशी मिठीच मारतो. आरतीसुद्धा खुश असते आणि दोघांना सुद्धा आता भानच नाही आहे, की दोघांनी एकमेकांना हग केलाय, मिठी मारली आहे. आणि तेवढ्यातच आता हा पृथ्वी भानावरती येतो आणि त्याला कळतं, की अरे बापरे! आपण ह्या एक्साइटमेंटमध्ये ह्या आरतीलाच मिठी मारली आहे आणि पटकन तो आता तिला सोडून देतो. आणि दोघंसुद्धा आता खूप ऑकवर्ड होतात आणि एकमेकांकडे बिचारे बघतसुद्धा नाही आहे. पृथ्वी म्हणतो, की "हां, हां, ते मला पटकन डिझाईन सिलेक्ट करायचे आहेत आणि सॅम्पल रेडी करायचे आहे आजच्या आज." आरती म्हणते, की "हो, मी पण ह्या सगळ्या डिझाईन्स आवरून घेते." आणि मंडळी तेवढ्यात युगंधरने हे सगळं बहुतेक पाहिलेलं आहे आणि त्यालासुद्धा पृथ्वीची एक्साइटमेंट आणि इतकं मनापासून तो काम करतोय ना, ते सगळं काही खूप आवडलेलं असतं. तेवढ्यात तिथे शिर्के येतात आणि शिर्के म्हणतात, की "मालक साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाकडून आपण ब्लास्ट करण्यासाठी मटेरियल मागवलं होतं, त्या फॅक्टरीवरती रेड पडली आहे. आणि एवढंच नाही तर तो माणूस, ज्या माणसाने हे सगळं मटेरियल आपल्याला दिलं होतं, त्याला पोलिसांनी अरेस्टसुद्धा केलं आहे. त्याला जर रिमांडमध्ये घेतलं, तर तो माणूस कधी पण तोंड उघडेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि त्यात तर तुम्ही आजच प्रेस कॉन्फरन्स पण बोलावली आहे. सगळ्या मीडियासमोर काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना? मालक साहेब, मला जाम भीती वाटते." आता शिर्के घाबरलेले असतात. पण हा युगंधर निंबाळकर मात्र अजूनही बिंदास आहे आणि तो शिर्केंना म्हणतो, की प्रेस कॉन्फरन्सची सगळी तयारी झाली का? घरी फोन करा आणि सांगा. सगळ्यांनी सगळी छान तयारी करून ठेवायची आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स कशी दणक्यात झाली पाहिजे आणि पृथ्वीचं हे सगळं सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, समिधा कायम म्हणायची, की आपला हा मुलगा आहे ना, आपली जी कंपनी, आपली फॅक्टरी ना खूप मोठी करेल. आणि आज ते सगळं काही सत्यात घडताना दिसतंय. आज पृथ्वी ज्या पद्धतीने काम करतोय ना, तो समिधाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. आणि आता तो समिधाचं आणि पृथ्वीचं कौतुकच करत असतो. तेव्हा शिर्के म्हणतात, की "मालक साहेब असं का करतायत? म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे. त्या माणसाला, तो माणूस पोलिसांच्या हाती सापडलाय आणि तरीसुद्धा मालक साहेब हाच विचार करतायत." पण आता इथे शिर्केंना वाटतं, की मालक साहेब एवढ्या बिनधास्त आहेत, म्हणजे ह्या मागे त्यांनी नक्कीच काहीतरी ठरवलं असेल किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं नक्कीच असणार आहे.
तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की शिर्के जे आहेत ते युगंधर निंबाळकर यांच्या घरी काही माणसं घेऊन आलेली असतात. कारण संध्याकाळी मीडियासमोर पृथ्वीचं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा लॉन्च होणार आहे आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्ससुद्धा ठेवलेली असते आणि त्याच्यामुळे सगळी तयारी सुरू आहे. आणि आता ही शिल्पा येऊन म्हणते की शिर्के हे सगळं काय सुरू आहे? एवढा मोठं घरामध्ये प्रॉब्लेम आहे, एवढं सगळं होतं आहे आणि तरीसुद्धा प्रेस कॉन्फरन्स तुम्ही का ठेवली आहे? तेव्हा शिर्के म्हणतात की मालक साहेब ऐकणार आहेत का? मालक साहेबांनी सांगितलं आहे म्हणजे ते व्हायलाच हवं. तर शिल्पा म्हणत असते की अहो पण विद्याधरने त्या माणसाला शोधून काढलं आहे, म्हणजे ज्या फॅक्टरीतून हे सगळं मिळालं होतं तो माणूस सापडला आहे आणि जर पोलीस इथे आले प्रेस कॉन्फरन्समध्ये तर किती गोंधळ होईल तुम्हाला माहिती आहे का? पूर्ण निंबाळकरांची इज्जत निघून जाईल. तर शिर्के म्हणतात की मलाही तेच कळत नाही आहे की मालकसाहेब एवढे शांत आणि थंड काय आहेत? काही कळतच नाही मला त्यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे ते. पण शिर्के तर म्हणत असतो की मी ना तुम्हाला एवढं सांगतो की मालक साहेबांनी एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे आणि आपल्या घरामध्ये एवढं मोठं टेन्शन आहे, गोंधळ आहे, हा कोणाला कळता कामा नये. किमान मालक साहेबांसमोर आणि प्रेस कॉन्फरन्ससमोर तुम्ही चेहऱ्यावर हे असे हावभाव ठेवू नका. जर मालक साहेबांना कळालं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि ह्या लोकांना सुद्धा कळलं की घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर आणखीन मोठी बदनामी होऊ शकते. त्याच्यामुळे प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांसमोर हसू असायला हवं. हे पडलेले चेहरे अजिबात नको. ताई मी तुमच्यासमोर हात जोडतोय, मालक साहेबांना ही गोष्ट अजिबात आवडणार नाही आहे. आता शिल्पा म्हणत असते की हे सगळं ठीक आहे, पण मला हा प्रश्न अजूनही आहे, जर तेवढ्यात पोलीस आले किंवा युगंधरला अटक वगैरे झाली तर केवढा मोठा गोंधळ होईल. शिर्के म्हणतो की तुम्हाला सांगू का? म्हणजे मालक साहेब एवढे शांत आहेत ना, त्यामुळं मलाही असं वाटतं की खूप मोठं वादळ तर येणार आहे, पण वादळापूर्वीची ही शांतता आहे. मालक साहेबांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन आहे असं मला वाटतंय. आता शिल्पाला पण कळत नाही आहे. शिल्पासुद्धा म्हणते की ह्या युगंधरच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, काय करेल ना, काही सांगता येत नाही आहे. देवाला सुद्धा अंदाज येणार नाही आहे की हा नक्की काय विचार करतोय ते. आता शिर्के तिथून निघून जातात आणि शिल्पा आता आनंदीजवळ येते आणि सगळ्या गोष्टींचं खापर पुन्हा आनंदीवरच फोडत असते आणि म्हणते की हे आनंदी, हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय. आता हा सुटकी चेहरा तरी घरामध्ये ठेवू नकोस. युगंधरला ते अजिबात आवडणार नाही आहे आणि तुला माहिती आहे का आज जी काही वेळ आली आहे ना ती तुझ्यामुळं आली आहे. मुळात तू ज्या दिवशी ह्या घरामध्ये पाऊल ठेवलेस ना त्या दिवसापासून ह्या घराला ना ग्रहणच लागलंय. काही ना काहीतरी या घरामध्ये घडतच चाललंय आणि ह्या सगळ्याला आणि सगळ्याला तूच कारणीभूत आहे. आणि आता युगंधरला जर काही झालं, तो जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकला ना, तर ते सगळ्याला तू जबाबदार असणार आहेस. विद्याधरला उलट-सुलट जर बोलली नसतीस ना, तर त्याने त्या कुकरचा ब्लास्टच घडवून आणला नसता आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पण नसत्या. बिचारी आनंदी आता इथे देवासमोर येते आणि देवासमोर प्रार्थना करते आणि आमच्या मालक साहेबांना म्हणजे यांना वाचवा, असं ती आता देवासमोर प्रार्थना करते. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की जो माणूस आहे म्हणजे युगंधरने ज्या फॅक्टरीतून ह्या सगळ्या गोष्टी खरेदी केलेल्या असतात बॉम्ब ब्लास्टच्या, त्या माणसाला पोलिसांनी पकडलंय. आणि आता ते त्याला प्रचंड मारहाण करतात आणि त्याच्याकडून वधवून घालण्याचा प्रयत्न करतात की नक्की तो कोण माणूस होता. पण आता हा माणूस म्हणतो की मी त्या माणसाला अजिबात ओळखत नाही आहे. तो माणूस पहिल्यांदाच आमच्या कंपनीत आला होता आणि त्यांनी हे सगळं खरेदी केलं आहे. त्याचं नावसुद्धा मला माहीत नाही आहे. पण पोलिस आता त्याला खूप त्रास देतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता नाव सांग. आम्हाला माहिती आहे की तुला तो माणूस कोण आहे माहिती आहे. पण तो म्हणतो की मी तुमच्या पाया पडतो. मला खरंच माहीत नाही आहे तो माणूस कोण आहे ते. मी फक्त तो माणूस आला त्याने वस्तू मागितल्या आणि मी त्याला दिल्या. पण तो कोण आहे, कुठून आला? मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं आहे हो. खूप मोठा माणूस दिसतोय पण कोणतरी तो. आता पोलीस त्याला पुन्हा मारहाण करतात आणि म्हणतात की हा कागद घे आणि त्या कागदावर आत्ताच्या आता नाव लिही. आणि तो जो माणूस आहे, ज्याने हे सगळं मटेरियल सप्लाय केलंय, तो त्या कागदावर कोणाचं तरी नाव लिहितो आणि तो पोलिसांच्या हातात देतो. आणि पोलिसांनी आता ते नाव बघितल्यानंतर त्यांचे डोळे अगदी पांढरे फट्ट झालेत बरं का. म्हणजे तो माणूस कोण आहे आता ते दाखवलं नाही अजून. तर मंडळी इकडे आता सगळी तयारी छान सुरू झालेली असते. प्रेस कॉन्फरन्स असणार म्हणून सगळेजण अगदी छान रेडी झालेले असतात आणि तेवढ्यातच आता पृथ्वी आणि मिताली येतात आणि ते दोघंजणं खूप खुश झालेत. आता त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून सगळेजणं ह्या सगळ्यांनी सुद्धा स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणले, जेणेकरून काय घडलं हे त्या दोघांना सुद्धा कळायला नको म्हणून. आता मिताली म्हणते, "दादा, हे सगळं झालं इथपर्यंत ठीक आहे. आपण सगळी छान तयारी केली आहे. पण अरे, सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट मिस झाली आहे." तेवढ्यात शिल्पा म्हणते, "अरे, काय झालं? एवढे एक्सायटेड का आहात तुम्ही?" त्यावर पृथ्वी म्हणतो, की "आज माझ्या प्रोजेक्टचं फर्स्ट सॅम्पल लॉन्च होणार आहे. ताई तुला माहिती आहे का? मी खूप खुश आहे आणि हे सगळं ना आनंदीमुळे झाले माहिती आहे. आनंदीने जर बाबांना कन्व्हिन्स केलं नसतं, तर हे सगळं पॉसिबलच नसतं." आता हा पृथ्वी आल्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट हा आनंदीला देत असतो आणि शिल्पाला मात्र हे अजिबात आवडत नाही पण आता इथे मिताली लगेच म्हणते, "दादा हे सगळं ठीक आहे रे, पण काय करायचं? आजच आपल्याला सगळ्यांसमोर आपलं सॅम्पल लॉन्च करायचं आहे आणि आपल्याकडे साधी मॉडेल पण नाही आहे आणि आपण एखादी ब्रँड अँबॅसेडर पण ठेवली नाही काय करायचं?" तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, "एवढंच ना, नको काळजी करूस. माझ्या डोळ्यासमोर एक
चांगली आयडिया म्हणजे एक ब्रँड अँबॅसेडर पण आहे आणि आपल्या कंपनीचं एक मॉडेलसुद्धा आहे आणि ती मॉडेलसुद्धा आपल्याच घरातली आहे. जेव्हा आता हा पृथ्वी असं म्हणतो ना, तेव्हा शिल्पाला वाटतं की ती मॉडेल आणि ब्रँड अँबॅसेडर आपणच असणार आहोत. तिला खात्री असते आणि तेवढ्यात आता धनश्री जाते आणि धनश्रीसुद्धा म्हणते की शिल्पाताई, मला वाटतं की पृथ्वी म्हणतोय की हा ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर आणि मॉडेल त्या तुम्हीच असणार आहात. आता इकडे सगळेजण खुश आहेत आणि तेवढ्यात शिल्पा म्हणते की अरे आम्हाला पण कळू दे की तुझ्या नजरेत अशी कोण व्यक्ती आहे, कोण आहे ती मॉडेल आणि ब्रँड अँबॅसेडर आम्हाला तरी सांग. आणि तेवढ्यातच आता पृथ्वी म्हणतो की हो, मी सगळ्यांना सांगतो आणि तेवढ्यात म्हणतो की आपल्या मॉडेलची आणि आपल्या ह्या ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर दुसरी कोणी नाही तर आपली आनंदी आहे. आता जेव्हा हा आनंदीचं नाव अनाउन्स करतो ना, तेव्हा मात्र या शिल्पाचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडलेला आहे. तिला असं वाटत होतं की पृथ्वी आपलं नाव घेईल, आपल्याला चूज करेल तो, पण त्याने आनंदीला चूज केलंय, आनंदीला तो मान दिलाय आणि त्याच्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे पडलाय बरं का. तर मंडळी इकडे आता एक प्रोमो दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळे गेस्ट आलेले असतात. प्रेस कॉन्फरन्ससुद्धा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये पृथ्वीने जे काही प्रोडक्ट लॉन्च केलेत म्हणजे इझी टू वेअर साडी, त्याच्यामध्ये 9वारी साडी आणि 6वारी अशा दोन्ही साड्या आहेत आणि एक मॉडेल म्हणून शिल्पा आता स्वतः आलेली आहे, जिने 9वारी साडी घातली आहे. आणि मंडळी तेवढ्यातच आता हा विद्याधर म्हणत असतो की त्याने जो झुंबरवरती लटकवलेला असतो, त्या झुंबरचा दोरा त्याने लूज करून ठेवला आहे, जेणेकरून तो झुंबर तिथे डोक्यात पडणार कोणाच्या तरी आणि खूप मोठा प्रॉब्लेम होणार. आणि हे आता सगळं आनंदीने ऐकलंय आणि आनंदी आता आरतीला लगेच म्हणते की आरती ताई, तू एक काम कर, तू पटकन जा आणि ही गोष्ट म्हणजे मालक साहेबांना वगैरे सगळ्यांना सांग आणि तोपर्यंत मी इकडे काहीतरी करते. आणि बिचारी आनंदी इकडे जो झुंबरची दोरी लूज केलेली असते त्या दोरीकडे येते. आता विद्याधर काय करतो, आरतीला एका खोलीमध्ये बंद करून ठेवतो, जेणेकरून ती गोष्ट तिने कोणालाही सांगू नये. आणि आनंदी इकडे आलेली असते, तिने झुंबरची रशी पकडलेली असते आणि हा विद्याधर येतो आणि त्या रशीवरती आता तेल ओततो, जेणेकरून आरतीच्या हातात आनंदीच्या हातातून तो झुंबर सुटावा. आणि एवढंच नाही तर त्याने खाली जी लादी आहे ना फरशी, त्या फरशीवरती पण तेल ओतून सोडलेलं असतं, जेणेकरून आरती आनंदीचे पाय त्याच्यावरून स्लिप व्हावेत आणि ती खाली पडावी, म्हणून त्याने हे सगळं केलं आहे आणि तो तिथून निघून जातो. आणि आनंदी बिचारी आता तिने हे सगळं काही पकडून ठेवलं आहे हां, आणि तिच्या हातातून इतकं रक्त येत असतं आणि बिचारीचे पाय पण स्लिप होत असतात त्या तेलावरून. आणि तेवढं आता असं दाखवलं की तिच्या हातातून तो झुंबर सुटतो आणि बाहेर सगळेजण उभे आहेत आणि त्या झुंबरचा जोरात